पुरंदरमध्ये विमानतळाला खरं तर विरोध होतोय, त्या संदर्भात आता महसूल मंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतात. आमचं त्यांचं म्हणणं आहे की लोकांनी याला विरोध करू नये आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सगळे प्रश्न सोडवले जातात. मी आज संध्याकाळी पुरंदरला जाणारच आहे त्या सगळ्या लोकांची भेट घ्यायला. मी गेले अनेक महिने मी माझ्या DPDCच्या मीटिंगमध्येही 6 महिन्यापूर्वी बोलले होते आणि महाराष्ट्र सरकारला विनंती केली होती की पुरंदरचा एअरपोर्ट हा झालाच पाहिजे. याच्यात कुणाचाच विरोध नाही, पुरंदर वासियांचाही विरोध नाही. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की लँड ॲक्विजिशन करताना लोकेशन आणि लोकांची चर्चा करावा, कुठलाही दबाव तंत्र वापरू नये. त्या एअरपोर्टच्या विरोधात कोणीही नाही, विकासाच्या विरोधात आम्ही कोणी नाही. पुरंदरवाले आम्ही सगळे एकच आहोत, आम्ही कोणीही त्याच्या विरोधात नाही. फक्त आमची एवढीच विनंती सरकारला आहे की थोडंसं संवेदनशीलपणे लोकांना कॉन्फिडन्स घेऊनच हा प्रोजेक्ट पुढे जावा. आणि ही सीमित फक्त पुरंदरच्या एअरपोर्ट पार्टीसाठी नाही आहे, पण हवेलीतून जाणारा जो आता रस्ता आहे ज्याला रिंग रोड आपण म्हणतो, त्या रिंग रोडमधली हवेलीतले काही लोक आहेत ज्यांच्या घरावरनं तो रस्ता आता जातोय. काही शाळा तिथे आहेत त्याच्यावरनं तो रस्ता त्यांच्या दारातून जाईल. ह्याचाच फॉलोअप करण्यासाठी आज मी PMRDAमध्येही सकाळी गेले होते. त्यामुळे पुरंदरचा एअरपोर्ट आणि पुण्याचा हा सगळा रिंग रोड या दोन्ही बाबतीत महाराष्ट्र सरकारला आमची हात जोडून विनम्र विनंती आहे की अतिशय संवेदनशीलपणे गरीब कष्ट करणाऱ्यांच्या रस्त्यांवर आणि त्याच्या पोटावर पाय देऊ नका. मार्ग निघू शकतो. थोडेसे काही बदल केले तर ते दोन्ही प्रोजेक्ट अतिशय लवकरपणे यशस्वीपणे पूर्ण होऊ शकतात.